नमस्कार, माझं नाव वर्षा देशमुख. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी चालली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर, जे की आहे तुळापूरमध्ये. माझा राजा म्हणजे आपले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र होते. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती लेखक, विचारवंत आणि एक पराक्रमी योद्धा होते. त्यांचा जन्म 14 मे 1657 पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव महाराणी सईबाई होते आणि त्यांच्या बायकोचे नाव महाराणी येसूबाई होते. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांनी राज्यकारभार सांभाळला. छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक 1664 मध्ये झाला. महाराजांचा मृत्यू 16 मार्च 1989 मध्ये झाला. मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती म्हणून त्यांनी राज्यकारभार सांभाळला. ते अनेक भाषातील विद्याविशारद होते आणि धुरंधर राजकारणी म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक युद्धे लढली आणि स्वराज्यासाठी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापना केलेल्या स्वराज्याच्या संरक्षणासाठी आणि प्रसारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे. इथे भगवान महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरातील खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते. मंदिर गाभाऱ्यात जाण्याअगोदर श्री गणपती व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले जातात. मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर आहे. तसेच उंच दीपमाळ देखील आहे. तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. या गावाचे पूर्वीचे नाव नांगरवास असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसले आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर तसेच छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी आहे. याच तुळापूर नगरीतील एक दुर्दैवी प्रसंग घडला. ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजेंची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजेंनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळो की पळो केले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटले की आता रायगड किल्ला सहज काबीज करता येईल. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सत्तेवर येताच औरंगजेबाने रायगडावर हल्ला केला. पण छत्रपती संभाजी सोबतच लढाईत त्यांचा दारुण पराभव झाला. यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या उदयासाठी मुघलांशी अनेक लढाया करून विजय मिळविला. छत्रपती संभाजी महाराजांनी कारकिर्दीत मुघलांव्यतिरिक्त गोवा, मैसूर आणि पोर्तुगीज यांच्यातही अनेक लढाया केल्या. संभाजी राजेंच्या शौर्याचे उदाहरण दिले जाते, कारण शेकडो मुघलांनी वेढले असतानाही त्यांनी कधीही शस्त्रे ठेवली नाहीत.
औरंगजेबाने कपटाने संभाजी महाराजांना मारण्याचा किंवा अटक करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण संभाजीराजे कधीच त्यांच्या हाती लागले नाहीत. मराठा सैन्य आणि मुघल यांच्यात घनघोर युद्ध झाले. हे युद्धही मराठ्यांनी जिंकले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्याचा प्रस्ताव देत जीव वाचवता येईल असे आश्वासन दिले, परंतु जेव्हा संभाजीराजेंनी नकार दिला तेव्हा त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला. 11 मार्च 1689 रोजी संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली व याच तुळापूर नगरीत एक दुर्दैवी प्रसंग घडला. ह्या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस. 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आदिनगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे व नंतर तुळापूर येथे आणले. तब्बल 45 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हालाकीने 11 मार्च 1689 साली त्यांची निर्घृणपणे हत्या केली. जवळच नदीच्या काठावर वसलेले वडू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आली. आता आपल्याला स्वराज्य सहजपणे घेता येईल असे औरंगजेबाला वाटत होते, परंतु या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि त्याचमुळे औरंगजेबाला स्वराज्यावर संपूर्णपणे कधीही विजय मिळवता आला नाही. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकवी परम मित्र होते आणि त्यांना चंदुकामत्य या नावाने संबोधित केले जायचे. कवी कलश हे मथुरेतील विद्वान व योद्धे ब्राह्मण घराण्यातील होते. कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मैत्री इतिहासात कोरली जावी अशी होती. दोघेही औरंगजेबाच्या कैदेत असताना एवढे भयंकर हाल सोसून देखील दोघांनीही मृत्यूला कवटाळणे पसंत केले, पण त्या औरंगजेबासमोर गुडघे टेकले नाही.
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था।